नमस्कार. स्वागत आहे आपले ND करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 2024 येथे आयोजित करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उदगीर लातूर. स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ज्या आहेत 2024च्या तर त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2023मध्ये या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ज्या होत्या तर त्या धुळे जिल्ह्यामध्ये पार पडल्या होत्या. कधी 2023च्या. आणि 2024च्या या स्पर्धा लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे आपल्या महाराष्ट्राचे पैलवान जे होते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी आपण यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केलेला आहे. खाशाबा जाधव यांनी 1952मध्ये हेलसिंकी या ठिकाणच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक जिंकलेलं होतं कुस्तीमध्ये. हॉकीचे जादूगर म्हणून आपण ज्यांना ओळखतो मेजर ध्यानचंद यांचा जो जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट तर तो आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो 2012 सालापासून. याचबरोबर 15 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आणखी आपल्या देशामध्ये भारतीय सेना दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. बिमस्टेकचा 5 दिवसीय फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम -- येथे सुरू झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ढाका. बांगलादेशाची राजधानी जी आहे ढाका तर या ठिकाणी बिमस्टेकचा 5 दिवसीय फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम सुरू झालेला आहे. या बिमस्टेकचा फुल फॉर्म होतो बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी या बिमस्टेकची स्थापना 6 जून 1997 रोजी करण्यात आली आहे. बिमस्टेकचं सचिवालय बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. आणि या बिमस्टेकचे पहिले भारतीय सरचिटणीस बनलेले सध्या इंद्रमणी पांडे. बिमस्टेकचे सदस्य देश आहेत 7 भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. सुरुवातीला जर बघितलं ज्यावेळेस बिमस्टेकची स्थापना करण्यात आली त्यावेळेस या बिमस्टेकचे सदस्य देश होते 4 बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. इंदिराम्मा आवास योजना सुरू करण्याची घोषणा -- राज्य सरकारने केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. इंदिराम्मा आवास योजना जी आहे तरी सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? तेलंगणा राज्य सरकारने. 11 मार्चपासून ही योजना तेलंगणा राज्यामध्ये आता सुरू केली जाणार आहे पुन्हा एकदा. याचबरोबर तेलंगणा राज्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा देखील सुरू केली जाणार आहे. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून 2 जून 2014 रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली आहे. आणि निर्मितीनुसार तेलंगणा हे आपल्या देशातील 29व्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद. हैदराबाद हे जे शहर आहेत रे मुसी नदीच्या काठावरती वसलेले शहर आहे. आणि हैदराबादचं जुळं शहर म्हणून सिकंदराबाद या शहराला ओळखलं जातं बघा. तेलंगणा राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 10. तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत सध्या रेवंत रेड्डी. आणि तेलंगणाचे राज्यपाल आहेत तमिलिसाई सुंदरराजन. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या आहे 119. तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला विधान परिषदेचे सभागृह देखील पाहायला मिळतं. तेलंगणा विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे 40. आपल्या देशामध्ये एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषदेचे सभागृह आहे बघा. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 6 राज्यामध्ये आपल्या देशामध्ये विधान परिषदेचे सभागृह आपल्याला पाहायला मिळतं. तेलंगणामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 17 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 7. तेलंगणा राज्याचं उच्च न्यायालय आहे हैदराबाद उच्च न्यायालय. आपल्या महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना या तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. गडचिरोली हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्याला 2 राज्याची सीमा लागून आहे. एक म्हणजे तेलंगणा आणि दुसरं म्हणजे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिली जेट सूट रेस -- येथे पार पडली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई. जगातील पहिली जेट सूट रेस स्पर्धा जी आहे ती कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? UAE मधील दुबई या ठिकाणी. ही जी स्पर्धा आहे तरी वेगवान उडण्याची स्पर्धा होती. UAE या देशाची राजधानी आहे अबुधाबी. मात्र UAE मधील सर्वात मोठं शहर आहे दुबई. UAEचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या खलिफा बिन झायेद अल नह्यान आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मुक्तम. UAE देशाचं राष्ट्रीय चलन आहे दिरहम. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून UAE जगातील 13व्या क्रमांकाचा देश आहे. प्रश्न क्रमांक 5. -- या राज्याच्या सिल्वर फिलिग्रीला अलीकडेच GI टॅग मिळाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. ओडिसातील कटक या ठिकाणच्या प्रसिद्ध चांदी तारकाशीला नुकतंच GI टॅग मिळालेला आहे. ओडिसा या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आली आहे. राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक
आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. ओडिशा राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 30. ओडिशा विधानसभेची सदस्य संख्या 147. ओडिशा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 21 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 10. ओडिशा राज्यातील काही प्रसिद्ध सण आणि उत्सव जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर त्यामध्ये आहेत दुर्गापूजा, रथयात्रा, शीतलषष्ठी, कार्निवाल आणि छऊ महोत्सव. ओडिशा हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारतातील 9व्या क्रमांकाचं आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 11व्या क्रमांकाचं राज्य आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिला स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर डॅश डॅश या राज्यात कार्यान्वित केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. आपल्या भारतातील पहिला स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर जो आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित केलेला आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये. तमिळनाडू या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण जिल्हे आहेत 38. राजधानी आहे चेन्नई आणि तमिळनाडूमधील सर्वात मोठे शहर आहेत चेन्नई आणि मदुराई. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत सध्या M.K. स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत R.N. रवी. तामिळनाडू विधानसभेची सदस्य संख्या आहे 234. तामिळनाडू राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 39 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 18. आपल्या भारतातील 7 शास्त्रीय नृत्यापैकी प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य जे आहे भरतनाट्यम तर ते आहे तामिळनाडू राज्यातील. याचबरोबर तामिळनाडू राज्यामध्ये लोकप्रिय उत्सव आहे बघा एक पोंगल. यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत. तामिळनाडू राज्याचा राज्यप्राणी आहे निलगिरी तहर. राज्य खेळ आहे कबड्डी. राज्य पक्षी आहे एमराल्ड कबूतर. राज्य फूल आहे कळलावी. तामिळनाडू राज्याचं उच्च न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय आणि तामिळनाडू हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारतातील 10व्या क्रमांकाचं आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 6व्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा डॅश डॅश हा पहिला देश ठरला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॉरिशस. भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? मॉरिशस. हिंदी महासागरामध्ये आफ्रिका खंडाजवळ वसलेल्या एका छोट्याशा बेटावरती हा मॉरिशस देश वसलेला आहे. मॉरिशस या देशाची राजधानी आहे पोर्ट लुईस. राष्ट्रीय चलन आहे मॉरिशियन रुपया. राष्ट्रप्रमुख आहेत सध्या पृथ्वीराज सिंग रुपून आणि पंतप्रधान आहेत प्रविंद जुगनाथ. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच चर्चेत आलेले INS जटायू हे भारतीय नौदल तळ डॅश डॅश प्रदेशात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप. अलीकडेच चर्चेत आलेले INS जटायू हे जे भारतीय नौदल तळ आहे तर हे लक्षद्वीपमधील मिनिकॉय या ठिकाणी आहे. आपण 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा करतो. सध्या आपल्या भारतीय नौदलाचे 25व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत ॲडमिरल राधाकृष्णन हरी कुमार. आता आपण लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे कवरत्ती. यामध्ये एकूण जिल्हे आहे 1. या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर. या ठिकाणची प्रमुख भाषा आहे मल्याळम. लक्षद्वीपचे प्रशासक आहेत सध्या श्री प्रफुल्ल पटेल आणि लक्षद्वीप हा 36 प्रवाळ बेटांचा एक समूह आहे. आपल्या भारतातील 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे हा लक्षद्वीप. साक्षरतेच्या बाबतीमध्ये केरळनंतर आपल्या भारतात 2ऱ्या क्रमांकावरती आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 6 मार्च. 6 मार्च हा दिवस राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस म्हणजेच नॅशनल डेंटिस्ट डे म्हणून साजरा केला जातो. 5 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10. सांसद खेल महाकुंभच्या 3ऱ्या आवृत्तीचा शुभारंभ डॅश डॅश येथे करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बिलासपूर हिमाचल प्रदेश. सांसद खेल महाकुंभच्या 3ऱ्या आवृत्तीचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूर या ठिकाणी. याचं उद्घाटन जे आहे तर ते केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री जे आहेत सध्या अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. याचबरोबर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड देखील उपस्थित राहिलेले होते. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पाटणा. आपल्या भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? बिहारमधील पाटणा या ठिकाणी. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2024चे आयोजन डॅश डॅश या राज्यात करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर. नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2024चं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे?
मणिपूर या राज्यामध्ये आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते मणिपूर राज्याचे राज्यपाल जे आहेत सध्या अनुसुईया उईके यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मणिपूर हे राज्य आपल्या भारतामध्ये विलीन झालेलं होतं 15 ऑक्टोबर 1949 रोजी. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ. मणिपूर राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 19. मुख्यमंत्री आहेत सध्या एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अनुसुईया उईके. मणिपूर विधानसभेची सदस्य संख्या आहे 60. मणिपूर राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 2 आणि राज्यसभा मतदारसंघ आहे 1. आपल्या भारतातील 8 शास्त्रीय नृत्य जे आहेत तर त्यापैकी एक नृत्य आहे मणिपुरी नृत्य. मणिपुरी नृत्याला जागोई नृत्य म्हणून देखील ओळखलं जातं. सिरुई लिली, चुंफा, गान नगाई, चेरा ओबा, संगाई महोत्सव हे मणिपूर राज्यामधील प्रसिद्ध उत्सव आहेत. आणि याओ सांगा हा मणिपूरमधील सर्वात मोठा उत्सव आहे बघा. चेरा ओबा हे मणिपूर राज्याचं नवीन वर्ष आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून एक नवीन उपक्रम राबविणार आहोत. म्हणजे आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी जे आपण प्रश्न पाहिलेले होते तर ते प्रश्न मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आता 30 ते 40 सेकंदामध्ये रिव्हिजन करून घेणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांना. महाराष्ट्रातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक स्थापन करण्यात आली आहे जळगाव या ठिकाणी. BSFच्या पहिल्या महिला स्नायपर बनलेल्या आहेत सुमन कुमार. तुवालू देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत फेलिटी तेओ. हैदराबाद या ठिकाणी आपल्या संरक्षण मंत्रालयाने एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यास मंजुरी दिलेली आहे. 5 मार्च हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत सरकारी शाळा गटामधून आपल्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे वाशिम जिल्ह्यातील साकरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेने. हंगेरी देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत तामस ह्युलो. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे दिल्ली या ठिकाणी. भारत पेट्रोलियमच्या प्रीमियम इंधन ब्रँड स्पीडचा ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत नीरज चोप्रा. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे हा उपक्रम आपण घ्यायचा की आपण जसं अगोदर घेत होतो चालू घडामोडीचे प्रश्न त्याचप्रमाणे घ्यायचं. प्रत्येकाने मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि पाहूयात आता तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. नाटोचा 32वा सदस्य देश डॅश डॅश हा बनणार आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपण जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल देखील मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं म्हणजे तो उपक्रम कंटिन्यू ठेवायचा की नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये जे काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह बघितलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद.